नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ISM V6च्या DVB-WTT सुरेख या फॉन्ट्स मधील मॅटर कृतीदेव फॉन्ट्स मध्ये कन्वर्ट कसं करायचं. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला DVB-WTT सुरेख या फॉन्ट्सला कृतीदेव फॉन्ट्स मध्ये कन्वर्ट करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. यासाठी आपण MS वर्ड फाईल ओपन करूया. MS वर्ड फाईल ओपन केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला DVB-WTT सुरेख या फॉन्ट्स मध्ये मॅटर टाईप करून घ्यायचा आहे. 1 ते 2 सेंटेन्स आपण या ठिकाणी टाईप करूया. तर त्यासाठी मित्रांनो, ISM V6 मध्ये आपल्याला थोडे बदल करावे लागतील सेटिंग मध्ये. ISM V6 हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे आणि DVB-WTT सुरेख या फॉन्टच्या सहाय्याने टाईप करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी हे फॉन्ट टाईपचं ऑप्शन आहे आणि इथे आता आपल्याला दिसून येत आहे ते युनिकोड आहे बघा. तर याला आपल्याला बायलँग्वेज वेब मध्ये सेट करावं लागेल. तर बघूया. तर त्याची सेटिंग करण्यासाठी हा जो ड्रॉप डाऊनचा जो आयकॉन आहे तर त्याला क्लिक करा आणि या ठिकाणी हे जे बायलँग्वेज वेबचं ऑप्शन आहे याला सिलेक्ट करा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर परत एक पॉपअप बॉक्स ओपन होईल, रेमिंग्टन मराठी. आता याला ओके करा. ओके केल्यानंतर ISM V6 हे सॉफ्टवेअर आपल्याला मिनिमाइज करायचंय. मिनिमाइज केल्यानंतर दुसरी गोष्ट करायची, आपल्याला हे जे फॉन्ट बॉक्स आहे तर यामध्ये आपल्याला DVB-WTT सुरेख हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण DVB-W सुरेख हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे आणि आता याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे 1 ते 2 सेंटेन्स टाईप करून घ्यायचे. आणि बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की DVB-WTT सुरेख या फॉन्टच्या सहाय्याने आपण हे मॅटर टाईप करून घेतलेलं आहे. तर आता आपले एक सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलं होतं की DVB-WTT सुरेख या फॉन्ट्स मधील मॅटर कृतीदेव मध्ये कन्वर्ट कसं करायचं. तर मित्रांनो, ISM V6 या सॉफ्टवेअरचे जे काही कन्व्हर्टर आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा ऑप्शन नाही की जे DVB-WTT सुरेख या फॉन्ट्सला डायरेक्ट कृतीदेव मध्ये कन्वर्ट करेल. तर यासाठी काय करावं लागेल, आपल्याला अगोदर हे जे मॅटर आहे तर याला युनिकोड मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि युनिकोड करण्यासाठी ISM मध्ये सगळे कन्व्हर्टर दिलेले आहेत. तर या मॅटरला आपण सिलेक्ट करून घेऊया. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍडिन्स वर जायचं आहे. ऍडिन्स वर गेल्यानंतर या ठिकाणी हे जे टीचं ऑप्शन दिसतंय, ट्रान्सलिटरेट, याला क्लिक करूया आपण. त्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि या ठिकाणी आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे युनिकोड. ISM V6 चा युनिकोड फॉन्ट्स आहे DVOT सुरेख. बघा, या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला. DVOT सुरेख हा फॉन्ट्स आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि आता हे जे ट्रान्सलिटरेटचं ऑप्शन आहे ते याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर याच फाईलमध्ये आपल्याला चेंज करायचे म्हणून आपण या ठिकाणी नो म्हणूया आणि आणि मित्रांनो, हे मॅटर कन्वर्ट झालेलं आहे. आता ओके करूया याला आणि क्लोज करूया. आणि आता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, अगोदर DVB-WTT सुरेख या फॉन्ट्स मध्ये टाईप केलेलं मॅटर आता युनिकोड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बघा, या ठिकाणी याचा फॉन्ट दाखवतो मी आपल्याला.
बघा, आता हे मॅटर DVOT सुरेख मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, म्हणजे युनिकोड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि आता मित्रांनो आपल्याला हे मॅटर युनिकोड मॅटर कृतीदेव मध्ये कन्वर्ट करता येईल. डायरेक्ट आपल्याला DVB-WTT सुरेख मधील मॅटर कृतीदेव मध्ये कन्वर्ट करता येत नाही. त्यासाठी आपल्याला ते मॅटर अगोदर युनिकोड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यानंतरच ते कृतीदेव मध्ये कन्वर्ट करता येईल. आता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युनिकोड ते कृतीदेव कन्वर्ट करण्यासाठी आवश्यक असणारं जे काही कन्व्हर्टर आहे तर त्याची फाईल दिलेली आहे. HTML स्वरूपात आहे. ती फाईल आपल्याला गुगलमध्ये सहजपणे ओपन करता येईल. तर ती फाईल डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर बघूया आपण त्याचा वापर कसा करायचा. बघा, युनिकोड टू कृतीदेवची HTML फाईल आहे डेस्कटॉपवर. आता या फाईलला आपल्याला माऊसच्या सहाय्याने राईट क्लिक करून ओपन विथ गुगल क्रोम हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचे आणि या ठिकाणी दिसून येईल की हे जे कन्व्हर्टर आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आणि आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ते जे मॅटर आपण कन्वर्ट केलेलं होतं तर या मॅटरला आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर वरच्या बॉक्समध्ये आपल्याला ते कंट्रोल व्हीच्या सहाय्याने पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा एक छोटासा बॉक्स आहे तर त्यामध्ये आहे क्लिक हिअर टू कन्वर्ट. तर याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की वरील मॅटर हे कृतीदेव मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर आता या मॅटरला आपल्याला काय करायचंय, कॉपी करायचंय. कंट्रोल सीच्या सहाय्याने कॉपी करूया आपण आणि आता या कन्व्हर्टरला मिनिमाइज करूया. त्यानंतर परत आपण MS वर्ड फाईल ओपन करूया आणि या ठिकाणी हे मॅटर पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे मॅटर दिसेल जे आपल्याला वाचता येत नाही. आता या मॅटरला काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर फॉन्ट बॉक्समध्ये जायचं आहे आपल्याला आणि तिथे गेल्यानंतर या ठिकाणी क्लिक करून कृतीदेव 010 चा जो काही फॉन्ट्स आहे तो या मॅटरवर अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आता मात्र हे मॅटर आपल्याला बघा वाचता येते, कारण ते मराठी कृतीदेव मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी 3 स्टेपद्वारे आपल्याला DVB-WTT सुरेख फॉन्ट्स मधील मॅटर कृतीदेव मध्ये कन्वर्ट करता येईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.